चुटकी. ही चुटकी आहे. मग तुम्ही छोटा भीम असणार ना? चुटकी बाबूजी. माझी बंदूक आण. कशाला? आणते. मी पाय पडतो ना का मी? लवकर. बाबूजी. असं म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. खरंय खरंय. त्यामुळे बाळा आता तू स्वर्गात जा. तयार हो. 1 2. हो नका. मेरे बेटे पे गोली चलाने से पहले मुझे खारो खारो खाजो मारो. अगं मोहनजोदडो. हाँ मोहनजोदडो. मोहनजोदड़ो. मुझे मत मारो. हाँ मुझे मारो. अरे देवा. अरे देवा. मांगलू. मांगलू. प्राजो कॉलेज पासून आता दिसतेस. विसरली नाहीस ना मला अजून? छे तू आहेसच तितका हँडपंप. हँडसम. अजूनही मी तुझ्या आठवणीत शेपूचा हलवा करते. चल पापी घेऊया. या पापी दुनियेपासून थोडी रजा घेऊया. कोपऱ्यात जाऊन थोड्या गप्पा करूया. आई. अरे अरे हा वेगळा टाइमपास निघाला. आपण दोघं भाऊ बहीण व्हायच्या थांबूया त्यांना. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. या सिनेमामध्ये जो आपण सतत उल्लेख करतोय की भूतकाळ माणसाला काहीतरी शिकवतो. खरंच आपण जेव्हा भूतकाळात रमतो तेव्हा एक वेगळं फिलिंग असतं. म्हणजे कधीतरी जुने मेसेज वाचायला गंमत येते, कधीतरी जुनं आपणच काहीतरी लिहून ठेवलेलं वाचायला खूप गंमत येते, जशी डायरी एखादी वाचली. पण त्याहीपेक्षा जास्त गंमत येते चुकून जर एखादं जुनं पत्र आपल्याला मिळालं. या तुकरटवाडीमध्ये आत्ता सुद्धा एक पोस्टमन काका येतात. ते काही जणांची पत्र घेऊन येणार आहेत आणि ती पत्र नक्कीच तुम्हाला तुमच्या भूतकाळात घेऊन जातील. आणलेत पत्र बित्र कुणाची आज? आली आहेत पत्र तुमची. रवी जाधव तुमच्यासाठी पत्र आलंय. हाय रवी. हाय हाय रवी सांगा त्यांना इथंच आहे ते. आहेत आहेत. हाय रवी कसा आहेस? मी तुझी एक मैत्रीण बोलते. तुला आठवतं तुझी एक अशी मैत्रीण होती जिला तू प्रत्येक वर्षाच्या पहिल्या पावसाळ्यात मक्याचं कणीस आणून खाऊ घालायचास. हो. ती गोष्ट तू न चुकता गेली अनेक वर्ष करतोयस. पण गेली 4-5 वर्ष तू कामात बिझी असल्यामुळे हे तू विसरलास. माझी हीच इच्छा आहे की तू परत एकदा मला आपल्या स्कूटरवर बसवून एखाद्या छान ठिकाणी घेऊन जावंस आणि पहिल्या पावसातलं ते कणीस खाऊ घालावंस. तुझीच मैत्रीण मेघना म्हणजे बायको तुमची. पत्राला उत्तर पण द्यायला पाहिजे आपण. नाही उत्तर काय देऊ, म्हणजे बेसिकली आज जो काय तिच्यामुळे आहे आणि शी चेंज माय एंटायर लाईफ. म्हणजे आपण नेहमी दगडू प्राजक्ता, आय वॉज दगडू आणि शी वॉज प्राजक्ता फॉर मी. आणि अतिशय मवाली मुलगा होतो. रस्ता माहीत नव्हता पुढे कसं जायचं. शी इन्स्पायर मी. हे झालं आहे खरं की एवढा वेळ मिळत नाही जेवढा आधी ॲडव्हर्टिझिंगमध्ये त्यावेळी मिळायचा. पावसाळा जवळ येतोय, जूनमध्येच हे प्रॉमिस या पावसाळ्यापासून सुरुवात परत एकदा. आणि रिअली सगळ्यांना सांगतो आय लव्ह यू मेघना. पुढचं पत्र आहे प्रियदर्शन जाधव सर. प्रियदर्शन तुझ्या नावाचं एक बरं आहे, प्रिय तू स्वतःच लावून घेतोस त्यामुळे फक्त दर्शन लिहावं लागतं. दर्शन ओळखलंस? कोण आहे मी? अरे असं काय, तुला सिनेमातली प्राजू मिळाल्यावर खऱ्या आयुष्यातल्या प्राजूला विसरलास? ओळखलंस ना? अरे मी तुझी पहिली प्रियसी. अरे घाबरू नकोस, बायकोला कळलं तर काय होईल वगैरे असा विचार करू नकोस, कारण मी तुझी बायकोच आहे.
वैभवी वैभ्या. दर्शन, तुझा सिनेमा येतोय TP2, फार भारी वाटतंय. पण मला सगळ्यांना सांगायचं आहे की तो फक्त सिनेमातच रोमॅन्टिक नाही आहे, वैयक्तिक आयुष्यातही तो हिरोच आहे. दर्शन, तुला आठवतंय आपलं प्रेम घरच्यांना मान्य नव्हतं, तरी तू हरला नाहीस. तू मला भेटायला यायचास, रात्री तुझं काम संपेल तेव्हा यायचास, मग कितीही 2, 3, 4 वाजता कधीही. मला भेटणं शक्य नाही तर मग तू रस्त्यावर उभा राहायचास आणि मी खिडकीत उभी राहून तुझ्याशी बोलायचे. आणि तोच दर्शन आज माझा नवरा आहे, याचा मला अभिमान वाटतो. दर्शन, आणखीन एक गोष्ट, तुला आपल्या आयुष्यात मुलगीच हवी होती आणि मुलगा हवा असेल तर तो दत्तक घेऊ असं तू म्हणाला होतास, आणि तसंच झालं. कौतुक खूप झालं. आता एक तक्रार, तू घरी वेळ देत नाहीस. मान्य आहे तू बिझी आहेस, पण माझी तेवढी अपेक्षा असणारच ना. इराच्या जन्माच्या वेळी मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हाही तू शेवटच्या क्षणी पोहोचलास. माझी एवढीच इच्छा आहे की तू खूप काम कर, पण थोडा वेळ मला आणि इराला पण दे प्लीज. आणि TP2च्या सगळ्या टीमला हार्दिक शुभेच्छा. एक घर बदलली मी मुंबईत. सगळ्या घरात सगळ्या भाड्याच्या घरात वैभवी आली. खूप प्रचंड सपोर्ट दिले तिने, प्रचंड सपोर्ट. माझ्याकडे एक गादी, एक छोटं वॉशिंग मशीन, काही भांडी आणि एक बादली, एवढं माझं सामान होतं. त्या सगळ्या घरांमध्ये मी फिरलो. तिच्या सपोर्टशिवाय शक्य नव्हतं. मला माहिती आहे मी वैभवीला वेळ देऊ शकत नव्हतो. पण माझं असंही म्हणणं आहे की ज्या दिवशी इरा जन्माला आली त्या दिवशी नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग ठरलेला होता. ठरलेला प्रयोग मी मी कॅन्सल करू शकत नाही. माझ्या मते ते ब्लेसिंग आहे. धडधडत होतो मी जेव्हा मला कळत होतं की वैभवी येतं हॉस्पिटलमध्ये. इंदोरला होते प्रयोग आणि नेमके मुंबईतही नव्हते. आणि मी आलो होतो. आणि आय एम सॉरी फॉर दॅट की मी अशा नाजूक क्षणी तुझ्याबरोबर नव्हतो. पण आय कमिट की मी यापुढे तुझ्याबरोबर असेन. आणि आय कमिट की मी दोघींना, म्हणजे माझी छोटी मुलगी वैभवी आणि माझी मोठी मुलगी इरा, दोघींना खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन. एकदा जोरदार टाळ्या वैभवी बहिणींसाठी झाल्या पाहिजे. पुढचं पत्र आलंय वैभव मांगले यांना. कोण आहे आता? हो, वाचू दे. कोण आहे आता? थांब. प्रिय वैभव, मी तुझी एक मोठी चाहती आहे आणि खरंच खूप मोठी आहे. आज तू मोठा झालास, तुला अनेक चाहते भेटतील. तू त्यांच्या आयुष्याचा एक हिस्सा झालायस आता. पण मी त्या सगळ्यांपेक्षा मोठी चाहती आहे, कारण तू माझ्या शरीराचा एक भाग आहेस. मी तुझी आई आहे. तुला आठवतंय वैभव, तू 2-3 वर्षाचा असशील, तुझे बाबा गाणं गायचे, भांडी वाजवायचे आणि तू त्यावर ताल धरून नाचायचास. नंतर तू थोडा मोठा झालास तेव्हा घरात तुझ्या शाळेतल्या मित्रांना, आजूबाजूच्या मुलांना बोलावून 2 मुलांना पडदा धरायला लावायचास आणि पडद्यामागून लाईट सोडून मुलांना शॅडो डान्स दाखवायचास.